आणि संकटाच्या वेळेस सुद्धा काँग्रेसला विदर्भाने प्रचंड अशी साथ दिलेली आहे। अशा स्थितीत या विदर्भातील पहिल्या टप्प्यातील 5ही लढती एक रामटेक सोडली तर 4ही ठिकाणी काँग्रेस बरोबर लढत होती आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे विदर्भातील पूर्व विदर्भातील जनतेने मनात ठरवलेलं आहे यावेळेस काँग्रेसला जिंकून द्यायचं आणि या 5ही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि 5ही लोकसभा पहिल्या टप्प्यातील या आम्ही जिंकू। आम्ही एक सक्षम उमेदवार प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे आणि उद्या परवा 2 दिवसामध्ये सर्व उमेदवारांचे नॉमिनेशन फॉर्म भरायची प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामध्ये मी सुद्धा अनेक ठिकाणी नागपूरसह रामटेकसह मी जाणार आहे, कारण जिथे मला जाता येईल 5ही ठिकाणी जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे। परंतु मला आत्ता जे दिसतंय भाजपच्या एकूण परिस्थिती पाहिली दयनीय कधी नव्हे अशी। गेल्या 14 आणि 19 मध्ये आपण पाहिलंय की उमेदवारी घोषित करताना त्यांना दमछाक झाली, त्यांना दुसऱ्याचे उमेदवार पळवावे लागले, अशी अवस्था काही ठिकाणी झालेली आहे। आणि ज्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली ते इच्छुक नाहीत, जबरदस्तीने वरमाला त्यांच्या गळ्यात घालण्याचं काम झालेलं आहे काही मतदारसंघात। म्हणजे मला वाटतं की पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देतापासून भारतीय जनता पक्षाला घाम सुटलेला आहे आणि हा सुटलेला घाम नक्कीच महाराष्ट्र या विदर्भातील भारतीय जनता पक्षाची दयनीय अवस्था दर्शविणार आहे असं माझं ठाम मत आहे। शिवानीसाठी उमेदवारी मागितली होती चंद्रपूरमधून, ती आता प्रतिभा रानोडकर यांना दिलेली आहे, त्यांच्या प्रचाराला तुम्ही जाणार का? हा प्रश्न असं आहे मी उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण नाही, असं आहे की मला कुठे कुठे जाता येईल मी तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो। उमेदवारी मागायचा अधिकार सर्वांना आहे, तो शिवानीला सुद्धा होता आणि त्यामुळे निर्णय अंतिम असतो हायकमांडचा। त्या ठिकाणी मी शक्य होईल त्या ठिकाणी मी जायचं ठरवलं आहे आणि काही अडचण नाही। शेवट पक्षाच्या उमेदवारांना ठिकाणी जाण्यामध्ये मला उद्या सकाळचा फॉर्म मी विकास ठाकरेंच्या फॉर्म भरायसाठी उपस्थित राहणार आहे नागपुरात आणि मी सकाळी 11 वाजता परवाला गडचिरोलीचा फॉर्म भरायसाठी उपस्थित राहणार आहे। त्यानंतर दुपारी चंद्रपूरला जाईल। मी नेता आहे महाराष्ट्राचा, विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही मला महाराष्ट्रभर काम करायचं आहे आणि मी सांगितलं तुम्हाला की देशामध्ये भाजपची घोडदौड रोखण्याचं काम महाराष्ट्र करेल। संकटाच्या वेळेस महाराष्ट्रच उभा राहिला आहे। दिल्लीच्या तख्ताला हादरे देण्याची हिंमत आणि शक्ती ही महाराष्ट्राने अनेक वेळा दाखवलेली आहे। भाऊ, सकाळी राजू पारवे यांनी आरोप केला की काँग्रेसमध्ये हुकुमशाही सुरू होती, त्या हुकुमशाहीला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराज्य। असं आहे की काही लोकांना सत्तेमुळे शहाणपण सुचतो आणि ते उशिरा सुचतो, त्याला ते कळलं असेल। 3.5 त्याला पक्षामध्ये आणून पक्षाची उमेदवारी देऊन आमदार करतपर्यंत त्याला हुकुमशाही दिसली नाही आणि आता लोकसभेची उमेदवारी गळ्यात पडल्याबरोबर त्याला काँग्रेसची हुकुमशाही दिसते। तर मला असं वाटतं की घोडा पुढे दौडत असताना घोड्याचा आवाज गदा काढतोय आणि स्वतःला घोडा समजतोय असा तो प्रकार दिसतो। आता प्रतिभा रानोडकर नागपुरात जेव्हा आल्या त्यांनी आभार मानले पक्षश्रेष्ठींचे आणि सगळ्यांचे नावं घेतले, तुमचं नाव कुठेतरी वैयक्तिकरित्या त्यांनी घेतलं नाही, का टाळलं असावा असा प्रश्न अनेकांना पडतोय। माहीत आहे, कदाचित होऊ शकते गडबडीमध्ये माझं नाव कदाचित विसरलं असेल, त्यामुळे नावामुळे फार काही फरक पडत नाही।
नाव घेतलंच पाहिजे असं नाही. मागच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर एकमेव जागा जिंकून आली होती, त्याच्यामध्ये उमेदवाराचा यश होता, मात्र पडद्यामागून तुम्ही होता. यंदाही तसाच जोर तुम्ही लावणार चंद्रपूरची जागा काढण्यात? नाही, उमेदवाराचं यश नाही, पक्षाचं यश होतं. उमेदवार काही फार वैयक्तिक कोणाचं काही चालत नाही. पक्षाच्या विचाराला लोक मतं देतात. ज्यावेळेस पक्ष आणि पक्षाची विचारधारा असते त्याला ती मतं देत असतात. आणि त्यामुळे विदर्भामध्ये होळी साजरी झाली, आज धुळवड साजरी होते आणि होळीमध्ये